सर्वांना प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. आपणा सर्वांच्या ऐकणाऱ्यांचे स्वागत. आपण ऐका व इतरांनाही देवाचं वचन सांगा. प्रियांनो, आज आपण देवाचे वचन बियाणाप्रमाणे कसे आहे ह्या विषयावर थोडा वेळ मनन करूया. प्रभू येशू ख्रिस्त या जगात असताना देवाचे वचन हे कसे आहे हे वेगवेगळ्या प्रकारे लोकांना समजावून सांगत असे. जसे देवाचे वचन तलवार, अग्नी, हातोडा, दिवा, प्रकाश, आरसा, मध, पाणी, दूध इत्यादी प्रकारे कसे आहे हे त्याने समजावून दिले. देवाचे वचन हे बियाणे म्हणजे बीज याप्रमाणे विश्वासणाऱ्यांना जन्म देणारे सीड आहे, एक बीज आहे. पहिले पेत्र पहिला अध्याय वचन 23 आणि 25 सांगते की कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजेच देवाच्या जिवंत व टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. गवत वाळते व त्याचे फूल गळते, परंतु प्रभूचे वचन सर्व काळ टिकते. योहान पहिला अध्याय पहिले वचन सांगते की प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासहित होता आणि शब्द देव होता. म्हणजेच शब्द आणि देव हे वेगवेगळे नाहीत, ते एकच आहेत. देवाशी आपण कशा प्रकारे जुळू शकतो प्रियांनो? ते म्हणजे फक्त आणि फक्त त्याच्या शब्दामुळेच. जर आपणाला शब्द म्हणजे वचन माहीत नाही तर आपणाला देव माहीत नाही, कारण शब्द देव होता व आहे. योहान 1:14 सांगते की शब्द देही झाला. देवाचे वचन देहधारी ख्रिस्त रूपात या जगात अवतीर्ण झाले. वर्ड ऑफ गॉड बिकेम फ्लेश. त्याने आम्हामध्ये वस्ती केली. योहान 1:3 वचन सांगते की त्याच्याद्वारे सर्व काही झाले, त्याच्या वाचून काहीही झालेले नाही. त्याच्या ठायी जीवन होते. जर तुमच्यामध्ये वचन नाही तर जीवन नाही. मार्ककृत शुभवर्तमानात 4 अध्याय 14 वचन सांगते की पेरणारा पेरतो. 26 वचनाप्रमाणे एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो. आपण सर्वजण शेतकरी आहोत. जेव्हा देवाचे वचन बीजाप्रमाणे आमच्या हृदयाच्या जमिनीत पेरले जाते तेव्हा ते काही काळानंतर फळ देते, कारण बी पेरल्याबरोबर उगवत नाही. देवाचे राज्य ह्या एकाच तत्वावर म्हणजे सोईंग सीड, बी पेरणे यावरच अवलंबून आहे. शेतकरी काय करतो? बी पेरतो, त्याला खत पाणी घालतो, मशागत करतो व पीक येईपर्यंत वाट पाहतो. आम्हाला देवाचे वचन हृदयात पेरावायचे आहे. उपवास करा, प्रार्थना करा, रडून आपल्यासाठी गुडघ्यावर येऊन प्रार्थना करा. आपणाला योग्य वेळी त्याचं फळ मिळेलच मिळेल. पवित्र शास्त्र फक्त हातात घेऊन चालणार नाही, तर ते वचन हृदयात पेरले गेले पाहिजे, कारण आपले हृदय हार्ट ही एक आध्यात्मिक जमीन म्हणजे स्पिरिच्युअल सॉईल आहे. बियाणे किंवा सीड काही सजीव जिवंत वस्तू नाही. हातात ठेवाल तर काहीच फळ मिळणार नाही, पण जर ते तुम्ही जमिनीत पेराल तरच पीक मिळविला जाईल. योहान 6 अध्याय 63 वचन सांगते की देवाचं वचन ही आत्मा व जीवन आहे. प्रभू म्हणतो की माझी वचने जिवंत आहेत, त्यात जीवन आहे. म्हणून ते इतरत्र सांगा लोकांना, त्या जमिनीत पेरा, लोकांच्या हृदयात म्हणजे जमिनीत पेरा. त्याचप्रमाणे देवाचं वचन हे मधाप्रमाणे म्हणजे हनीप्रमाणे आहे. हे पवित्र शास्त्रात स्तोत्रसंहिता 119, 103 वचन सांगते. तुझी वचने माझ्या जिभेला किती मधुर लागतात, माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात. ज्यास देवाचे वचन प्रिय वाटते, आवडते, ते सर्व नेहमी सुखी होतील, त्यांना शांती प्राप्त होईल. जो कोणी ही वचने मनात ठेवेल, ऐकेल, त्यांना कृपा व शांती मिळेल. आपणाला माहीत आहे की कोणालाही कडू, खारट, आंबट इतर चवी आवडत नाहीत. सर्वांना गोड चव अधिक आवडते. देवाचे वचन हे मधाप्रमाणेच गोड मधुर आहे. ते ऐका, वाचा, मनात ठेवा व इतरांना सांगा. त्याचप्रमाणे देवाचे वचन आपण पाहूया प्रियांनो, हे ब्रेडप्रमाणे म्हणजे भाकरीप्रमाणे आहे. पहिले पेत्र 2 अध्याय आणि 2 वचन, देवाचे वचन आमच्या रोजचा आहार बनवून आमचे पोषण करतो. प्रभू कृपाळू आहे.
ह्याचा तुम्ही अनुभव घेतला आहे, तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्म पावलेल्या बालकासारखे निर्या दुधाची इच्छा धरा, असं देखील सांगितलेलं आहे. मी तुम्हाला दूध पाजले, जड अन्न दिले नाही, कारण त्यावेळेस तुम्हाला तेवढी शक्ती नव्हती आणि अजूनही नाही, असे पेत्र सांगतो. रोमकरास 10वा अध्याय आणि 17वा वचन सांगतं, विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते, प्रचाराने होते. जिवंत राहण्यासाठी शारीरिक आरोग्यासाठी भोजन लागते, तसेच आध्यात्मिक आरोग्यासाठी देवाचे वचन हे भोजन म्हणजेच जेवणाची माननाची गरज आम्हाला आहे. ते म्हणजे देवाचे जिवंत वचन आहे. भाकरीप्रमाणे हे आमचं पालनपोषण करतं. देवाचं वचन तद्वतच प्रियांनो आरशाप्रमाणे म्हणजे मिररप्रमाणे आहे. याकोबाचा अध्याय 1 आणि 23-24 वचन सांगते, कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करीत नाही, तर तो आरशात आपले शारीरिक रूप पाहणाऱ्या माणसासारखा आहे. तो स्वतःला पाहून तर घेतो, तिथून निघून जातो आणि आपण कसे होते हे थोड्या वेळाने तो विसरून जातो. देवाचे वचन पाण्याप्रमाणे आहे. एफिस 5वा अध्याय 26वे वचन अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे हे सांगते. देवाचे वचन आम्हाला शुद्ध करते, पवित्र करते, निर्दोष करते, कारण ते सजीव आहे, जिवंत आहे, त्यात जीवन आहे. देवाचे वचन बी आहे, हृदयात पेरा, ते मधाप्रमाणे गोड आहे, त्याचा स्वाद घ्या. शक्ती देण्याकरता जीवनाची भाकर आहे, ती भाकर खा. जिवंत वचन वाचा. स्वतःला समजण्यासाठी आरसा आहे, त्यामध्ये स्वतःचं रूप पहा, म्हणजे आम्हाला समजेल की आम्ही कसे आहोत. प्रभू आम्हा सर्वांचे हे वचन समजण्यासाठी सहाय्य करो, मदत करो. म्हणून प्रत्येकाने देवाचं जिवंत वचन हे मधाप्रमाणे, भाकरीप्रमाणे, बीजाप्रमाणे, हातोड्याप्रमाणे, तलवारीप्रमाणे आहे, ते समजून घ्या. त्याचप्रमाणे ते इतरांना देखील सांगा, अशी तुम्हाला नम्र विनंती करते. प्रभूच्या वचनात वाढा आणि प्रभूचा आशीर्वाद मिळवून घ्या. गॉड ब्लेस यू. धन्यवाद.